स्वास्थ्य डगमगलेलं असेल, घरात कलह निगेटिव्हिटी असेल किंवा भाग्य साथ देत नसेल अथवा मंत्र जप इत्यादी साधनेत विशेष सफल व्हायचं असेल तर रविवार 4 जानेवारीला रविपुष्य योगाचा दिवस तुमच्यासाठी होईल विशेष. 3 खास कामं तुम्हाला करायची आहेत, पण हे इथे सांगितलेल्या योगातील वेळेच्या आतच तुम्हाला करायचं आहे. पहिलं, सर्वसिद्धिकर या योगात जप केलेला मंत्र सिद्ध होऊ शकतो, म्हणून तुमचा गुरुमंत्र, सारस्वत्य मंत्र किंवा मग तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र अवश्य जपा. खूप फायदा होईल. ज्यांचं स्वास्थ्य खराब आहे किंवा भविष्यामध्ये उत्तम स्वास्थ्य आणि सोबतच प्रभुभक्तीही पाहिजे असेल तर अच्युताय गोविंदाय अनंताय नाम भेषजात नश्यंती सर्व रोगाणी सत्यम सत्यम वदाम्यहम हा सर्व रोगनाशक मंत्र जपू शकता. दुसरं काम, हा योग अमृत सिद्धी योग असल्या कारणास्तव यात बनलेली किंवा घेतलेली औषधं शरीरावर सखोल आणि सकारात्मक प्रभाव टाकतात, विशेष करून जुन्या रोगांमध्ये. अशी समस्या असलेल्यांनी हे जरूर करावं आणि आपल्या परिचितांनाही हे सांगावं. तिसरं काम, जर कोणाच्या घरात भांडणं निगेटिव्हिटी होत असतील आणि ती थांबवायची असतील किंवा दुर्भाग्याला सौभाग्यात बदलायचं असेल तर वडाचं पान घ्या, त्यावर हळदीचं स्वस्तिक बनवा आणि ते घरातील एखाद्या सुरक्षित जागेवर ठेवा. संयम सदाचाराच्या मार्गावर चला, थोड्याच काळात लाभ अवश्य मिळेल. या योगाचा कालावधी असेल 4 जानेवारीला दुपारी 3:11 पासून 5 जानेवारीला सूर्योदयापर्यंत. ही माहिती कामाची वाटली तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. हरिओम.